काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या मार्केटवाडीतल्या ग्रामस्थांची भेट घेणार, तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देखील उद्या मार्केटवाडीच्या दौऱ्यावर असतील. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 3 उमेदवारांचे ईव्हीएम पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज. ईव्हीएमच्या बर्ड मेमरी पडताळणीसाठी अर्ज. याबाबत 45 दिवसात निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडीला ईव्हीएमवर शंका असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा. बडनेरातून निवडून आलेले रवी राणाही राजीनामा देतील. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी. नवनीत राणांचं महाविकास आघाडीला आव्हान. आपण राजीनामा देण्यास तयार, पण आधी त्यांनी निवडणूक आयोगाकडून लेखी पत्र आणावं की निवडणूक बॅलेट पेपरवर होईल. अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांचं नवनीत राणांना प्रत्युत्तर. इंदापूरच्या तरंगवाडी गावात ईव्हीएमच्या समर्थनार्थ डीजेच्या तालावर मिरवणूक. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोड्यावरून ईव्हीएमच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढली. हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या वतीनं ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम. 800 पेक्षा अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या करत ईव्हीएमवर आक्षेप नोंदवला. सुषमा अंधारे आज स्वराती रुग्णालयाला भेट देणार. रुग्णालयामध्ये बनावट औषधांचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर ही भेट महत्त्वाची. बारामती नगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक अशोक देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. आज हायकोर्टात मालवण पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेच्या जामीन अर्जावर सुनावणी. अकोल्यातील अकोट तालुक्यात आरोपीच्या शोधात गेलेल्या अंजनगाव वनविभाग पथकावर दगडफेक. वाघाच्या शिकार प्रकरणाच्या तपासात वनविभागाचं पथक बल्लारखेड इथं आलं असल्याची माहिती. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील असलोद गावातील दारूबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा विजय. मतदान केलेल्या 677 पैकी 612 महिलांचं दारूबंदीसाठी मतदान. दारूबंदीसाठी कौल मिळाल्यानं ग्रामस्थांचा जल्लोष. नाशिक पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प संगमनेर मार्गावरच होणार. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून स्पष्ट. याबाबत नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मागणी केली होती. रायगडच्या पेण तालुक्यातील काराव ग्रामस्थांचं एसडब्ल्यू कंपनी विरोधात आंदोलन. स्थानिक मुलांना या कंपनीमध्ये नोकऱ्या मिळत नसल्यानं आंदोलन. प्रांताधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे. गुलाबराव देवकरांविरोधात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा आत्मक्लेश आंदोलन. जळगाव ग्रामीणमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवलेले देवकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्यानं आंदोलन. रायगडच्या नागोठणेमध्ये सिलेंडरचा स्फोट. लीक झालेला सिलेंडर दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या मेकॅनिककडून काम करताना प्रकार घडला. सिलेंडरच्या स्फोटामध्ये एकूण 3 जण जखमी. पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील विराज प्रोफाईल कंपनीला आग. आगीमागचं कारण अस्पष्ट, मात्र ही आग आटोक्यात आल्याची माहिती. पुण्याच्या बावधन परिसरात एका खासगी फोटो स्टुडिओला आग. अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आगीचं कारण अस्पष्ट. जळगावच्या मंगरुळमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीची पत्नीकडून प्रियकराच्या साथीनं हत्या. सीसीटीव्हीच्या सहाय्यानं हत्येचा उलगडा. पोलिसांकडून दोन्ही आरोपींना अटक. अहिल्यानगरमधील माजी नगरसेवक निखिल वारेंनी महिला सुरक्षेसाठी मोबाईल ॲपची निर्मिती केली. निडली SOS हे ॲप महिला सुरक्षेसाठी उपयोगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.